नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. चुकवू नये असं काही या सेगमेंटमध्ये आज आपण भेटतो आहे. डायबिटीस. आपल्यापैकी असंख्यांना आज डायबिटीस टाईप 2 डायबिटीसनी ग्रासलेलं आहे. भारतात तर डायबिटीसचं प्रमाण, डायबिटीसच्या रुग्णांचं प्रमाण इतकं जास्त आहे की भारत ही जागतिक राजधानी बनू पाहते डायबिटीसची. आणि त्यामुळेच डायबिटीस आणि डायबिटीसशी संबंधित सगळ्या विषयांकडे आपण फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे की डायबिटीसचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय काय होतात. तो एक सायलेंट किलर मानला जातो, आतून तो पोखरत जातो आणि त्याच्यामुळे तो धोकादायक असतो. मात्र आता एक चांगली गोष्ट म्हणजे टाईप 2 डायबिटीस रिव्हर्स करता येतो. आयुर्वेदिक औषधांनी, लाईफस्टाईल चेंजेसनी तो परतवता येतो हे आता लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विशेषतः आजचं जे मी संशोधन सांगणार आहे ते जर बघितलं, ते ऐकलं तर तुमच्या नक्की लक्षात येईल की आपण याच्यावर सिरियसली काम करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की या संशोधनात असं लक्षात आलं आहे की ज्यांना टाईप 2 डायबिटीस किंवा टाईप 1 सुद्धा, पण जास्त प्रमाण टाईप 2 डायबिटीसचं आहे, तर टाईप 2 डायबिटीस आहे त्यांचा मेंदू हळूहळू पातळ व्हायला लागतो, म्हणजे त्याची घनता कमी व्हायला लागते. त्याला इंग्रजीमध्ये किंवा मेडिकल भाषेत ब्रेन ॲट्रॉफी असा शब्द आहे. त्यामुळे ते जे आपलं जे टेम्पोरल आणि पेरिएटल हे जे मेंदूचे दोन भाग आहेत तिथे विशेषतः हा पातळ झाल्याने आपले जे कॉग्निटिव्ह म्हणजे आपलं जे मेंदूचं नियंत्रण असतं शरीरावरचं ते जे आहे ते, आणखीन दुसरं म्हणजे विशेषतः स्मृती ही आपल्याला दगा द्यायला सुरुवात करते. आणि मग एकदा मेमरी गेली, स्मृती गेली किंवा हे असे त्रास सुरू झाले आपल्याला, तर मग जगण्यातला आनंदच निघून जातो, नाही का. त्यामुळेच आपल्याला डायबिटीस परतवण्याकडे, टाईप 2 डायबिटीस रिव्हर्स करण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. हे असं का होतं? डायबिटीसचा संबंध आणि मेंदू पातळ होण्याचा संबंध, यांचा दोघांत काय संबंध आहे, का असा परिणाम होतो मेंदूवर त्याच्यामुळे, याच्यावरही आता संशोधन चालू आहे. आत्ता जेवढं जाणवलं आहे ते असं आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स आणि रक्तातली अनियंत्रित साखर याच्यामुळे मेंदूवर जो विपरीत परिणाम होतो आहे, न्यूरोट्रान्समीटर्सवर असेल, मेंदूवर असेल, मेंदूतल्या द्रव भागावर असेल, त्याच्यामुळे ही प्रक्रिया घडते की मेंदू पातळ होतोय. आता ते टाळणं आपल्याच हातात आहे ना. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रक्तातली शुगर जी आहे ती अनियंत्रित होणार नाही याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि लाईफस्टाईल चेंजेस करून आणि औषधांनी, विशेषतः आयुर्वेदिक औषधांनी तो रिव्हर्स करण्याचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण ते कराल अशी मला आशा आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.